अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यात साजरा केला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी अक्षय तृतीया किंवा आखातीज म्हणून ओळखली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय्य या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधीच क्षय होत नाही किंवा जे कधीच नष्ट होत नाही, जे कधीच संपत नाही असं आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कामाचे श्रेष्ठ फळ मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या वस्तू आपल्या घरी आणणे आवश्यक आहे की ज्या वस्तूंचा मान अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप असतो. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. कारण आता सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत की सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू जसे की गाडी, जमीन, घर, बंगला अशा गोष्टी खरेदी करणे शक्य होत नाही. त्यांनी अशा छोट्या छोट्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांचे शुभ फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. या वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तूंना खूप मान आहे. त्यामुळे सर्वजण या वस्तू खरेदी करू शकतात. तर या वस्तू तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा बुधवार दिनांक 30 मे 2025 रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते आणि यावर्षी बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया ही तिथी भगवान परशुरामांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ दिवस असून या दिवशी पंचांग न पाहता अनेक शुभ कार्ये आपल्याला करता येतात. दानधर्मासोबतच हा दिवस अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो. तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांना समर्पित आहे असे मानले जाते. तसेच असेही मानले जाते की जो कोणी या दिवशी दान करतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते आणि हे दान त्याच्या जीवनात सौभाग्य घेऊन येते. शास्त्रात अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटले आहे. स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणजे त्या दिवशी आपल्याला वेगळा असा मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असतो. त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायची असेल तर नक्कीच करू शकता किंवा तुम्हाला एखादं मोठं काम हाती घ्यायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. एखाद्या नवीन कामाला सुरुवात करायची असेल, कोणत्या व्यवसायाचा प्रारंभ करायचा असेल तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. आपल्या हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. गृहप्रवेश, सोने खरेदी, चांदी, वाहन खरेदी यासारख्या शुभ कार्यांसाठी किंवा खरेदीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तर त्यातली पहिली वस्तू जिला अक्षय तृतीयेला खूप मोठा मान असतो ती म्हणजे आंबे. आपणा सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करत असतो आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आंबा हा खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आमरस पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी हमखास आणले जातात. या दिवसापासूनच आंबे खायलासुद्धा सुरुवात केली जाते. सर्वात आधी आंब्यांचा नैवेद्य आपल्या पितरांना दाखवला जातो आणि मग त्यानंतर आंबे खायला सुरुवात केली जाते. अनेक जण अक्षय तृतीयेच्या आधी आंबा खात नाहीत. अक्षय तृतीया झाल्यानंतर मग आंबे खायला सुरुवात करतात. बऱ्याच जणांकडे अजूनही ही पद्धत रूढ आहे. या दिवशी बऱ्यापैकी आंबे महाग असतात कारण या दिवशी आंब्यांचं खूप मोठं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी जरी तुम्हाला जास्त आंबे घेणे शक्य नसेल तरी तुम्ही जर एक आंबा घेतला आणि नैवेद्यावरती ठेवला किंवा देवाजवळ ठेवला किंवा त्या आंब्यांचा थोडासा रस जरी नैवेद्यावरती ठेवला तरीसुद्धा पुरेसे आहे. कारण या दिवशी आवर्जून पितृदेवांना आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे या दिवशी आंबे जरूर घरी आणा आणि त्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ. अक्षय तृतीया ही नेहमी उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच येते. तर त्यावेळी थंडगार पाणी पिण्यासाठी बऱ्याच वेळी माठ विकत घेतो. तर हा माठ तुम्ही जर घेणार असाल तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा किंवा 2-3 दिवस आधी खरेदी केला तर तो अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच त्या माठातलं पाणी प्यायला सुरुवात करा. म्हणजे मातीचा जो माठ असतो किंवा बरेच जण त्याला घागर म्हणतात, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी असा माठ किंवा घागर खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी घागर खरेदी करून घरी ठेवणं किंवा सरबत करून
दान करणं हे दोन्हीही अतिशय शुभ मानलं जातं. जर तुम्हाला या दिवशी दान काय करावे हे सुचत नसेल तर हा माठ एखाद्या पानपोईच्या ठिकाणी दान करू शकता. अन्नदाना इतकंच पाण्याचं दान करणं सुद्धा खूप पुण्याचं काम आहे. तसं तर या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण सध्याचे सोन्याचे वाढते भाव पाहता प्रत्येकाला ते शक्य होत नाही. तर त्यांनी मात्र अशा काही छोट्या छोट्या वस्तू नक्की खरेदी करा. पण ज्यांना खरंच थोडेफार तरी सोने खरेदी करायचे आहे त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशीच खरेदी करा, कारण अशा शुभमुहूर्तावर घेतलेले सोने आपल्यावरती कधीच मोडायची वेळ येत नाही किंवा ते चोरीला जात नाही, उलट भर होत जाते. त्यामुळे या दिवशी कमीत कमी 1 ग्रॅम सोने तुम्ही खरेदी करा. नंतर ते देऊन तुम्ही एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि सौभाग्य प्राप्त होते. सोने आणि चांदी तुमच्या घराचे नकारात्मकतेपासून संरक्षण करतात. त्यामुळे या दिवशी नाणी, भांडी किंवा सोने खरेदी केल्यामुळे घरात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी येते. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. प्राचीन मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो फ्रेम खरेदी करावी. विशेष करून पितळेची मूर्ती खरेदी करावी, कारण ती अधिकच शुभ असते. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहते. त्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी करा. त्यानंतर चौथी गोष्ट किंवा वस्तू म्हणजेच भांडी. अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करणं सुद्धा शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही धातूंची भांडी खरेदी करा. म्हणजेच पितळ, तांबे या धातूंपासून बनवलेली भांडी खरेदी करणं अधिक लाभदायी असते. खरेदी केलेली भांडी रिकामी न आणता त्यामध्ये धान्य किंवा इतर वस्तू भरून आणावी, म्हणजेच घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे जवस. अक्षय तृतीयेला ज्यांना सोने चांदी खरेदी करता येत नाही अशांनी जवस खरेदी करावी. भगवान श्री विष्णूंना हे जवस अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. यामुळे धन वाढत जाते. शास्त्रानुसार जवस खरेदी करणे सोने खरेदी करण्याइतकेच शुभ आहे. त्यामुळे या दिवशी जवस नक्की खरेदी करा. त्यामुळे तुमच्या घरात अन्नधान्य आणि संपत्ती वाढेल. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही लक्ष्मी प्राप्तीसाठी वस्तू घ्यायच्या असतील, म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या घ्यायच्या असेल किंवा शंख घ्यायचा असेल किंवा चांदीची लक्ष्मीची पावले घ्यायची असतील तर या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहतो. या दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो त्यातून मिळालेले पुण्य कधीच नष्ट होत नाही. ते सर्व सदैव आपल्यासोबत राहते. ते पुण्य कधीही कमी होत नाही असे मानले जाते. अक्षय्य म्हणजेच कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधीही न संपणारे. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली जाते. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेलेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्षे लोटली, मात्र या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत. अशा प्रकारे अक्षय तृतीयेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अक्षय तृतीयेला तुम्ही कवड्यासुद्धा खरेदी करू शकता, कारण कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणेच समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे कवडी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जर घ्यायची नसेल व तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही कवड्या खरेदी करू शकता. लक्ष्मीला अर्पण केलेल्या या कवड्या दुसऱ्या दिवशी लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. त्यामुळे तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते असे मानतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या अक्षय तृतीयेला तुम्हाला जे शक्य असेल ते खरेदी करा किंवा दान करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा. म्हणजे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर पैसा, वैभव, सुखसमृद्धी तुमच्या घरामध्ये नांदेल. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर भरपूर जणांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.